हॅलो गाईज, मी रचना. आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन मतलब भाऊ आणि बहिणीचा एक सण. तर आज रक्षाबंधनच्या निमित्ताने मला माझ्या भावासाठी, माझ्या भैयासाठी मला काहीतरी बोलायचं आहे. त्याच्यासाठी ते मी आज बोलणार आहे. तर रक्षाबंधन एक स्पेशल डे असतो प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी, की ज्या दिवशी एक बहीण आपल्या भावाला राखी बांधते की माझी रक्षा कर म्हणून. ठीक आहे. बट आमच्यामध्ये कसं आहे की ऑफकोर्स रक्षाबंधन आम्ही खूप कमी सेलिब्रेट केलेलं आहे. मी कधी राखी जास्त बांधलेलीच नाही. जेव्हा असा रक्षाबंधनचा टाईम येतो तेव्हा मला एकदम जेव्हा लहान होतो तेव्हाच्या विचारांमध्ये घेऊन जातं. ॲक्च्युली बोलायला गेले तर तेव्हा आम्ही इतके भांडण करायचो, इतकं सगळ्या खेळायचो. जो पण तो मला पैसे द्यायचा तो भांडण करून नंतर रिटर्न पण घ्यायचा. ठीक आहे. तर मला आज त्याला हे म्हणायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये जरी आपल्या स्वप्नांनी, आपल्या गोल्सनी जरी आपल्याला लांब केलं असेल, ठीक आहे, पण तरी पण आपण मनाने, प्रेमाने आपण एकमेकांच्या जवळ नेहमी असतो. कधी तुला जेव्हा गरज पडते तेव्हा मी तुझ्यासोबत असते. जेव्हा मला गरज पडते तू तर हमेशा, जेव्हापासून मी लहानपणापासून तेव्हापासून माझ्यासोबत असतो. मला माहिती आहे की तू खूप कमी टाईमपासून काम करायला चालू केलंस आणि ऑफकोर्स प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाचे गोल्स, प्रत्येकाच्या लाईफमधले ॲम्बिशन्स वेगवेगळे असतात. तू खूप लहानपणापासून काम करायला चालू केलं आणि मी समजू शकते की तू कोणत्या फेजमधून गेला असेल. तुला खूप स्ट्रगल करावं लागलं, सगळ्या गोष्टी आहेत. पण मला नाही माहिती की जे पण काही असेल, जसं पण असेल, तू नेहमी एक जरी भाऊ असला माझ्यापेक्षा मोठा तरी नेहमी तू काही गोष्टींमध्ये जसं आपले पप्पा करतात त्याचा रोलसुद्धा प्ले केलेला आहेस. म्हणून मला फक्त तुला एवढंच म्हणायचं आहे की उद्या काहीही सिच्युएशन असू दे, कसलीही सिच्युएशन असू दे, मला नाही माहिती की पुढे जाऊन कसं होतं, काय नाही, कशी सिच्युएशन असेल, पण तरीही मी नेहमी तुझ्यासोबत राहशील. तू कितीही पुढे जा, कुठेही जा, ठीक आहे. जेव्हा कधीही मागे येऊन पाहशील, मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहिलेली असेल. आणि मला नाही माहिती की पुढे जाऊन कसे रिलेशन्स चेंज होतात. सगळे म्हणतात की रिलेशन्स चेंज होतात. जेव्हा लॉंग डिस्टन्समध्ये असतं तेव्हा रिलेशनमध्ये दुरावा येतो. पण मला नाही वाटत की आपल्या नात्यामध्ये, आपल्या प्रेमामध्ये काही दुरावा आला आहे. खूप काही गोष्टी असतात की ज्या ओपनली आपण बोलत नसेल, पण बोलूनसुद्धा जेव्हा आपण एकमेकांची नॉर्मल तरी बात करतो तेव्हा आपल्याला समजतं की मे बी काहीतरी चालू आहे, काहीतरी नाही. पण मला तुला एवढंच म्हणायचं आहे की उद्या जरी तू मला म्हणालास की तू माझ्या लाईफमधून जा किंवा नाही, असं जे नाही राहिलं तरी पण मी तुला कधीही सोडणार नाही, कधीही नाही. आणि तुला माहिती आहे की जे मी प्रॉमिस करते ते मी नेहमी निभावते. तुला खूप चांगलं माहिती आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आयुष्यामध्ये जरी मी तुझी बहीण असेल तर जेव्हा गरज पडेल तिथे मी तुझ्या बहिणीचा रोल करेन. जिथे गरज पडेल तिथे मी तुझ्या आईचा सुद्धा रोल करेन. तर मला तुला एवढं सांगायचं आहे की मला माहिती आहे की तू काय आहेस, कसा आहेस. मला नाही फरक पडत की दुनिया तुला काय आहे, कसं आहे, कसं नाहीस कसं आहे म्हणते. मला हे माहिती आहे की तू जे पण आहेस, जसा पण आहेस, तू तुझ्या मनातून आहेस. आणि तू जे पण आत्तापर्यंत लाईफमध्ये केलेलं आहेस ते मला नाही वाटत की नॉर्मल लोक करू शकतात. आय डोंट बिलीव्ह. कारण मी ते लहानपणापासून तुझं स्ट्रगल, तुझी ग्रोथ बघितलेली आहे. मला नाही माहिती की उद्या जाऊन तू काय करशील, काय नाही करशील, बट नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव की तू जिथेही असशील, जसाही असशील, तिथे मी तुला ॲक्सेप्ट करायला नेहमी तयार असेल. अगर दुनियाने जरी तुला सोडलं ना तरी मी तुझा हात, तुझी पाठ कधीही सोडणार नाही, तुझी साथ कधीही सोडणार नाही. आणि हे मी आज तुला प्रॉमिस करते. आणि मी आय रिअली लव्ह यू अँड मिस यू बोथ, यू डुग्गू अँड वहिनी. अँड आय जस्ट वॉन्ट की तू सेफ राहा, तू खुश राहा आणि नेहमी आयुष्यात पुढे जात राहा, ग्रो करत राहा. आणि तुझ्यासोबत तर मी हमेशाच आहे. आय लव्ह यू. बाय.